हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आषाढ अमावस्या. तर या दिवशी दीपपूजन केले जाते. तर हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असून तो श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल देणारा अत्यंत महत्त्वाचा सण आणि पवित्र सण आहे. या दिवशी घरातील सर्व दिव्याची पूजा करून प्रकाशाचे ऋण व्यक्त केले जाते. तर चला, सकाळची सुरुवात झाली आहे माझी सगळी अशी सामान आवरण्यापासून. तर आमच्या गॅसचं कनेक्शन झालं आहे, त्याच्यामुळे आम्ही हे इंडक्शन आहे ते मी आता वर ठेवून देणार आहे, कारण याची आता काही जास्त गरज पडणारच नाही आहे, कारण 8-10 दिवसात गॅस भेटून जाणार आहे. तर असं मी याच्यात स्वच्छ पुसून इंडक्शन त्याच्यात भरून घेतलेलं आहे. कधी अर्जंट कामाला असं उपयोगात पडते. आता त्याच्यानंतर मी सर्व असं भांडे वगैरे घासून घेतले होते आणि सर्व बोटा असा क्लीन करून घेतला. नंतर आता मी काल जी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती, ती पूजा मला उचलायची होती. तर सकाळी मी परत पार्थिव शिवलिंगाची पूजा करून घेतली, त्याची उत्तर पूजा केली. कोणती पूजा केल्यानंतर त्याची उत्तर पूजा केली, करूनच पूजा उचलायची असते. तर मी त्याची उत्तर पूजा केली आणि पूजा उचलून घेतली. नंतर मी घरातल्या देवांची पूजा करून घेतली आणि मंदिरात जाऊन आली. मंदिरातून आल्यानंतर सर्व असे दिवे घासून पुसून घेतले आणि असे सुकायला ठेवून दिले थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर मी असे संध्याकाळी दिवे करायला घेतले. तर याचे 6 दिवे करायचे असतात, 5 दिवे आणि एक दिवा जे घरात लहान बाळ वगैरे असते त्याच्यावर ओवाळून हे करायचं असते, देवळाचं औक्षण करायचं असते. त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी दिव्याच्या ज्योतीसारखं बाळाचं आयुष्यही तेजस्वी आनंदी हो यासाठी. तर श्रावण महिन्याचे स्वागत दीप अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिना सुरू होतो. श्रावणातील सर्व व्रतवैकल्याची सुरुवात या दीपपूजनापासूनच होते. तर दीपपूजन हे केवळ दिव्याची पूजा करण्याचा सण नाही, तर तो आपल्या आतील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्याचा दिवस आहे. दीपपूजनाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. नकारात्मकतेचा नाश. दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. समृद्धीचे प्रतीक. घरात लावलेला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लक्ष्मीला आकर्षित करतो अशी मान्यता आहे. पितृ आणि देवतांचा आशीर्वाद. दीपपूजन केल्याने वास्तुदोष कमी होतो, घरावर इष्टदेवाची कृपा राहते. आणि दीपपूजनामागील वैज्ञानिक कारण असं आहे की कीटक आणि जीवाणूचा नाश. पावसाळ्यात किंवा ऋतू बदलण्याच्या वेळी हवेत दमटपणा आणि सूक्ष्म जीवाणू वाढतात. तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने हवा शुद्ध होते. मानसिक शांतता. दिव्याच्या ज्योतीकडे काही वेळ पाहिल्याने एकाग्रता वाढते आणि ताणतणाव कमी होतो. तर असं काही त्याच्या मागचं धार्मिक कारण आणि वैज्ञानिक कारण आहे. आणि असे माझे सर्व 6 दिवे तयार झालेले आहेत. आणि आता या दिव्यांना मी छान असं मस्त उकडून घेणार आहे. चुकून मज्जानं 7 झालेले आहेत, पण असं आता झाले तेवढे झाले. आणि आता मी तेवढे दिवे पूर्ण असे वाफवून घेणार आहे आणि कणिक इकडे मी झाकून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर सर्व झाडून वगैरे मी गेली आहे. मी जाणार आहे मार्केटमध्ये. तर मार्केटमधून काही सामान आणायचं होतं आणि गहू आणायचे होते. तर त्यासाठी आम्ही दुपारी मार्केटमध्ये गेलो आणि तिकडून आल्यानंतर बाकीचे कामं करून घेतले. आणि ही आहे माझी मागच्या वर्षीची दीपपूजन. तर ह्या मोठ्या समया त्या गावाकडे आहेत. तर मागच्या वेळेची पूजा पण खूप छान आणि खूप मस्त झाली होती माझी. तर आता पूजा करण्यापूर्वी सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं, खाली मस्त रांगोळी काढून घ्यायची, आसन टाकायचं. आणि त्याच्यानंतर सर्वात पहिले जर काही पूजा करायची असेल तर ती गणपती बाप्पाची पूजा करायची असते. कोणती पूजा मांडण्यापूर्वी गणपती बाप्पांची पहिली मूर्ती वगैरे स्थापन करून द्यायची. आणि त्याच्यानंतर सर्व मी दिवेच्या खाली अक्षत ठेवून घेतलेले आहेत, अक्षत कुंकू वाहून दिलं आहे. आणि त्याच्यावर एक एक करून सर्व दिवे असे मी ठेवून देणार आहे. आणि सर्व दिवे असे सुकल्यानंतर मी त्याच्यात वाता वगैरे घालून ठेवल्या होत्या. आणि हे जे कणकेचे दिवे केले होते याच्यात पण मी आता वाता टाकून देणार आहे. आणि याच्यात सर्व वाता टाकल्यानंतर आता तेल वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर सर्व दिवे असे मस्त घासून पुसून घेतल्यानंतर खूप छान खूप मस्त वाटत आहे. त्याच्यानंतर सर्व देवांना मी हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेले आहेत.
आता फुलं वगैरे पण मी सर्व देवांना अशी वाहून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर सर्व एक एक करून दिवे मी लावून घेणार आहे. त्याच्यात मी फुलवाताच टाकून दिले आहे. त्या समयामध्ये मोठे समय तर माझ्या गावाकडेच आहेत, तर ह्या छोट्या समय माझ्याकडे 2 आहेत. एक जी समय होती ती तुटली होती, त्याच्यामुळे एक समय काही मी लावले नाही. त्याचा असा समोर छोटा दिवा ठेवलेला आहे. आणि त्या ज्या छोट्या समय आहेत त्या थोडं तेल गळते म्हणून मी त्यात तुपाच्या फुलवाताच ठेवून दिलेल्या आहेत. आणि बाकी सर्व दिव्यांमध्ये जे तेल टाकून दिलेलं आहे. तर घरात जेवढे पण दिवे असतील तेवढे सगळे स्वच्छ करून इथं असे लावून द्यायचे असतात. तर मी सर्वच दिवे काढून सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि सर्व दिवांची छान मस्त अक्षद हळद वाहून पूजा केलेली आहे. फुलं पण वाहून घेतलेले आहेत. आणि आता मी संध्याकाळ झाल्यानंतर सर्व दिवे असे लावून घेणार आहे. तर मी 6ला अशी सर्व 6-6:30ला दिवे लावणार होती. तर त्याच्या आधी सर्व मी असं मांडून घेतलं आहे, कारण की नंतर आणखीन खूप उशीर होऊन जात होता. तर आधीच मी सर्व असं मांडून घेतलं आहे. आणि नंतर एक एक करून सर्व दिवा लावणार आहे. आणि सर्व असं मस्त मांडल्यानंतर खूप छान मस्त वाटत आहे. आणि दिवे लावल्यावर तर खूपच भारी वाटणार आहे. तर त्याच्यानंतर मी सर्व असे दिवे व्यवस्थित लावून घेतलेले आणि बाकीचे माझे कामं करून घेतले. आणि संध्याकाळी मी सर्व असे दिवे लावून घेणार आहे देवपूजेच्या वेळी. तर मी पहिले मंदिरातला दिवा लावून घेतलेला आहे. आणि अशी करून एक एक करून सर्वच दिवे मी लावून घेतलेले आहेत. काही तेलाचे आहेत, तिळाच्या तेलाचे आहेत आणि काही तुपाचे आहेत. आणि मी जी कणकेची दिवे केली होती ते पण मी लावून घेणार आहे आता सर्वच. दिवे लावल्यानंतर खूपच भारी वाटत होतं. शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशका. दिव्यात ज्योती नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीप हरतु मा पाप, दीप ज्योती नमस्तुते. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझ्या दीपपूजनाची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुन्हा नवीन छानसा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.